आज आहे मंदारची मेहंदी. आम्ही सगळे आलोय. ही मेहंदी काढताय बघा. माझी मेहंदी स्पेशल, माझी मेहंदी एकदम स्पेशल असणार आहे. तुम्हाला दाखव. सगळ्यात भारी फक्त माझी राहील. माझी गॅरंटी मला. तुम्हाला सगळ्यांना सांगते सगळ्यात भारी फक्त माझी मेहंदी राहणार. युनिक नाही मावशी मॅचिंग राहील. पारंपरिक मेहंदी. म्यूट करून देणार मी. आमचा आवाज कोणीच दाबू शकत नाही. अरे पण मी एडिटर आहे ना. एडिटर तर मी ना. उसका क्या होगा. मी परत बोलून दिली तर कमेंट मध्ये सांगू मी काय बोलते. लोक बघूनच येतील एंड ऑफ द व्हिडिओ. पूजा स्माइल तर कर का पूजा काहीतरी. हा ती असं सगळा लोड तिनेच घेतला लग्नाचा लोड तिनेच घेतला डायरेक्ट. ओ साखरीवाले गँग शकले. ओ साखरीचे फॉरेनर. सृष्टी ते आमच्या वहिनी तिकडे. वहिनी हाय करून द्या. तिचा हिचा चेहरा मस्त झालाय. तोंड माकडा. अरे वा मस्त आहे ना पेंटिंग. तुमच्या लग्नाची पण तुम्हीच केलं होतं का. नवरीलाच कामाला लावून दिलं का. आवड येत छान वाटतं करायला ते. शकुली तू काढून देशील ना मला. हा तिचा मेहंदीचा आणि हिचा मेहंदीचा तुझ्या तोंडात रगडला जाईल. मला मेहंदी काढून द्यायची. अजिबात मेहंदी येत नाही. ती नदी नाले काढते नाही गाई. आणि तुम्ही बघू शकता पाणी फाउंडेशन मध्ये मी काम करायची. नदी नाले इकडे हे नदी नाले ना आता प्रवाह. हे नदी नाले आणि माझ्या हातात माझी फिनिशिंग बघा. हिची फिनिशिंग बघा. माझी सुंदर. ही माझ्या छान काढते. ही बघा ही मी काढलेली मेहंदी बघा. सुंदर आहे. मी काढलेली मेहंदी बघा. आणि ही तुम्ही सांगा. ए मराठमोळे लोक आपण गाईज गुईज आपल्याकडे नसतं. आपल्याकडे मंडळी काय म्हणतात राम राम बस. हे गाईज नाही म्हणायचं आपल्या ह्याच्यात. आम्ही गाईज नमस्कार मंडळी. कारण की गाई आहे ना त्या गाईच म्हणतील. ही माझी मावशी बिचारी सगळे नियोजन करते. जेवून घे मग तू. मोठ्या वहिनी. हा तू आणि त्या वहिनी दोघे येत आहे ना. तू नॅचरल आहे मावशी. नॅचरल ब्युटी आहे. ही माझी मावशी. हिला नॅचरल घेतो आम्ही पण तिला आवडत नाही. तिला खाताना घेतलंय ना त्यापासून मावशीला आवडलं नाही. तर आहे ना सगळ्यांचं ना तर लग्न सराई आहे. कोणी केस कापतंय कोणी आयब्रो फेशियल काय ना काय चालू आहे. ते आमची चकुली ना हे बघायची केस ना सेटिंग करायची. सेटिंगचे 150 रुपये म्हणे. 70-80 रुपयात तर मी केस कापते. श्रीमंत लोक. आणि मी त्याच्याकडे केस कापते. तू साऊच्या ओळखीचा आहे. खानदेशी मुलगी म्हणून तो साऊला ओळखतो. प्रोफेशनल हेअर आर्टिस्ट आहे. आणि तरी सुद्धा ही खानदेशी मुलगी त्याच्याकडे जाऊन केस कापत नाही. आपण खानदेशी लोक आपण पैसे बचतीवरती भर देतो. उडवण्यावरती नाही. आली माझी मावशी परत गेली. वहिनी एकदम टेन्शन मध्ये बसलाय. माझा नंबर कधी लागेल काय. वहिनी रिलॅक्स आहे. काहीच बोलायचं नाही. हिचा जसा जीव ना तशी छान मेहंदी काढून देईल. किती जीव बघू आता. जीव तर हिचा नाही आहे. अशी बसला जरा अशी गोल काढायची तुला. मावशीचा एकच उद्देश आहे आजचा. यांना खाऊ घाला फक्त. बोल मावशी बोल परत. तुझा आधी एका डायलॉग आहे जेवण करा फरार. बाबू असे काय बसले तुम्ही नवरदेव. राम राम. पण 2 दिवसांनी माझे दिवस पलटतील. मेहंदी तू सगळ्यात पहिलं तुझी पाहिजे लाका मेहंदी. ट्विन ब्रदर. सध्या वॉर कंडिशन आहे ना. हारायला नको म्हणून. काय रे म्हणतात. सध्या वॉर कंडिशन आहे ना. हारायला नको दोघे भाऊ. प्रेमदासी म्हणून मेहंदी लागून गेली. बाकी काही नाही. व्हिडिओ फोटो मध्ये छान दिसत. हे पाय कशी मेहंदी काढून दिली. काही आहे का प्रोफेशनल आर्टिस्ट. हे बघा. ए नको ग थोडीशी काढू दे.
मी म्हणत होती सकाळी थांब सगळ्यात सुंदर माझी मंदिर आहे बघा माझं भोकंजा चिडी मिडी भोकंजा भोकंजाने नुसता मला सिंपल आवडते म्हणे सगळ्यांनी म्हणत अबे थांबणार आहे बघा अंगात घुस राहिले दीदी एकदा काढू दे ना नाही मला सिद्धी काढून काढ अबे माझं पहिले असं भोकंजा झाला जाऊन भोकंजा करून राहिली खराब झाले माझी जबाबदारी मी माझा इतकं कॉन्फिडन्स पाहिजे आयुष्यात बस बेटा तुझा चिडमी माझं चिडमी सिद्धी बेटा काढलं सिद्धी तुझं काढली बाई नको ना खराब होईल अबे असं काय करून राहिली समरीला काढ जाय काय काय बी नको बरं मस्तपैकी मजा करणं चालू होतं मेहंदी वगैरे काढली आणि आता आम्ही चाललो होतो घरी कारण की संध्याकाळी परत पण यायचं होतं ट्रिपल सीट चाललं आता घरी मस्त तयारी वगैरे वातावरण बघा मागे आता बहिणी आलोय मस्त आहे की आम्ही काय करणार आहे आता आम्ही मॅगी खाणार आहे नाही का मी नाही खाणार मस्त आहे की मी रील्स बनवू छान छान तुम्हाला आवडली का ती आमची रील कोणती भाऊ तुम्ही बायको बिचली सर नसेल बघितली तर बघा पहिले अपलोड केली युट्यूबला पण आणि इन्स्टाला पण व्हिडिओला लाईक करा कमेंट आणि शेअर तर तुम्ही करतातच आहे तर आता आम्ही असं छान छान रील बनवून वातावरण बघा एकदम मस्त झालेलं आहे छोट्या बहिणीला तिला बघा तर छोटी बहीण आम्हाला देते मॅगी गरमागरम बाहेर मस्त वातावरण आहे पावसाचं आणि मॅगी गरमागरम मॅगी मस्त आहे मॅगी कशी का मॅगी माणसाने ना पोटभर जेवण करावे डाळी साळी खाऊन घ्यावा नाही जेवली आम आदमी फेमस हो गया आम खाते खाते मॅगी वगैरे खाल्ली आणि मस्त आम्ही ना व्हिडिओ शूट करत होतो रीलसाठी पण आहे ना भोकंज झालाय पाऊस पडून गेला आहे म्हणजे पावसानंतर लाईट पण गेली आहे आणि आमच्या आता व्हिडिओ काय शूट होणार नाही पदर नीट घेऊ बापरे आवाज तर बघ आम्ही आज रील बनवली आहे आणि आमचा डायरेक्टर काय म्हणता कॅमेरामॅन कॅमेरा वुमन ही आहे कॅमेरा वुमन अरे काल घेणार आहे थोडी बाई क्या हसवता तुम्ही पण नाही ती इतकी असली ना म्हणजे खरं नाही आणि खूप हसवते म्हणजे सगळ्या एक शेवटकर एक स्टेप करता सगळेजण 30-40 सेकंदाचा व्हिडिओ असेल त्याच्यात इतकी माती खातो ना आम्ही काय पाऊस पडलाय ना म्हणून माती खाऊ हा बरोबर आहे डायलॉग आहे टेक्नॉलॉजी नाही दिमाग तर आता आम्ही मस्त आहे की तयारी वगैरे करू आणि मेहंदीच्या प्रोग्रामला जाणार आहे तर भेटू आपण तिथे तेव्हा बाय नाही थांबायचंय तयारी करून भेटायचं पण आहे तर आता आम्ही आलो मेहंदीच्या प्रोग्रामला तयारी वगैरे करून लाईट गेली तरी आम्ही तयारी केली कशी तरी आणि आता बाकीच्या मंडळींना भेटू या आमदारच्या मेहंदीला ये म्हणलं ती आहे नवर दिवशी बहीण आमची पूजा तिला राग आला थोडाफार पूजा आम्ही अंधारात तयारी करून आलेलो आहे लाईट नव्हती इन्व्हर्टर हाय मी कुठे गेली पकडायला हाय कर आता बाकीच्यांना पण आपण बघू आल्या आमच्या बहिणी लक्ष आहे तिचं बस हिचं लक्ष बरं हाय गॉगल कावर घातलाय गॉगल रात्रीचा चल शेकी शेकी ए व्हिडिओ कॉल चालू आहे चिनू असं काय सुमित मामा आहे नाचू नुसता ये ना लवकर
तर मंडळी मग आता सुरुवात होणार होती कार्यक्रमासाठी, म्हणजे मेहंदीचा कार्यक्रमाचा ब्लॉग आहे आणि मेहंदीला आता सुरुवात होणार होती. नवरदेवची पण तयारी झाली, आता पाठावती बसलात आमचा नवरदेव आणि मग घरातली एक एक मंडळी येऊन त्यांना ओवाळणार होती नवरदेवाला. आणि मेहंदी तर हातावरती काढली, पण बाकीची मंडळी ज्यांची बाकी होती ते मेहंदी काढत होते. नवरदेवाच्या हातात ऑलरेडी मेहंदी होती, पण फोटोसाठी व्हिडिओसाठी आम्ही थोडं नाटक करत होतो. तर छानपैकी असा कार्यक्रम झालेला आहे आणि आता तुम्हाला घरातली सगळी मंडळी दिसणार आहे. अंका फोटो काढ तू. एकटी कॅमेरामॅन नाही बघा, छोटे छोटे ब्लॉगर. हा ना. ए चकुली इकडे बघा. अरे इकडे बघ. अशा प्रकारे हा मेहंदीचा छान असा प्रोग्राम चालू होता आणि खूप छान वाटत होतं, कारण की सर्वजण आलेले ते. पण ते हम साथ साथ सारखी फॅमिली दिसत होती आमची आणि पावसाचं वातावरण होतं, पण आमची जी मजा होती ना ती काही कमी होत नव्हती. आणि जरी पाऊस पडला असता ना तरी आमचं ठरलं की नाचणं सोडायचं नाही बाबा, आपला प्रोग्राम कोणताच सोडायचा नाही, हा दिवस काय परत येणार नाही. तर आम्ही फुल एन्जॉय केलेलं आहे आणि ते तुम्ही बघतातच आहात. मामीने बरोबर मेहंदीचा मुहूर्त बरोबर लावलाय. मेहंदी वहिनी काढून दिली आमच्या अक्काला. कसा आहे व्हिडिओ? हे ना, लाईक करा मग. आता काय मला व्हिडिओ मध्ये गेला नाही, मला शूट करावं लागेल. हा एवढा कोपऱ्यात कर बसला डायरेक्ट. त्याला राग आलाय म्हणे, मला त्याचे कपडे घालून दिले बरे मेहंदीला सांगून. या आमच्या मातोश्री आमच्या आई साहेब आल्या आणि आता सगळे त्यांनी जेवण करतील. आणि तुम्ही म्हणत असणार की घरचं तुमचं शुभ कारण तुम्ही लवकर जेवण करून घेतलं. तर हो, कारण की आम्हाला नाचायचं होतं. जर आम्ही उशिरा जेवणार तर नाचणार कसं काय, त्यामुळे आम्ही आता लवकर जेवण करून घेतलं होतं आणि आता लवकरच आपला आवडता कार्यक्रम चालू होणार होता, तो म्हणजे नाचायचा. तर आता आम्ही सगळेजण भाऊ बहिणी कसे नाचतो बघा.
दोघे मायले के मॅचिंग पण आहे तर मेंढीचा ड्रेस आहे.
तर मग मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ, कशी वाटली आमची धमाल, हे सगळं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आज मेहंदीचा प्रोग्राम झालाय, उद्या देव नाचवायचा कार्यक्रम असणार आणि हळदीचा प्रोग्राम असणार. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल आणि नक्की लवकरच अपलोड करणार आहे. त्यामध्ये पण खूप धमाल मस्ती मज्जा आलेली आहे. आणि सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती बेल आयकॉन दिलाय त्याला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.